मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीनिमित्त अभिवादन। रेझिंग डे सप्ताहानिमित्त हेल्मेट जनजागृतीसाठी पोलीस दलातर्फे शहरातून काढण्यात आली दुचाकी रॅली। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाजन हायस्कूल तर्फे काढण्यात आली रॅली। शहरातील मुख्य रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या लोटगाडीधारक यांचे अतिक्रमण काढले। महानगरपालिका क्षेत्रात कोट्यवधी रुपये खर्चून झालेल्या वृक्ष लागवडीस तातडीने पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी। शहरातील पोलीस मुख्यालयात नूतनीकरण करण्यात आलेल्या अभ्यासिकेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन। आणि नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल येथे स्पोर्ट डेचा कार्यक्रम उत्साहात संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। देशातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील अंडाकृती बगीचा येथील सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्यास सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। देशातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीनिमित्त शहरातील अंडाकृती बगीचा येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी संभाजी पगारे, पुष्पलता पगारे, ज्येष्ठ नेते भाई नगराळे, बापू कलाने, देवेंद्र पाटील, अतुल सोनवणे, धीरज पाटील, कैलास मराठे, माजी महापौर प्रतिभा चौधरी, शुभांगी पाटील, माजी उपमहापौर नागसेन बोरसे, भारती माळी, डॉक्टर सुशील महाजन, हिलाल माळी, गुलाब माळी, विलासराव पाटील, हरिश्चंद्र रेंडे, विलास बिरारी, योगेशिशी आदी उपस्थित होते। रेझिंग डे सप्ताहानिमित्त धुळे पोलीस दलातर्फे शुक्रवारी महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हेल्मेट जनजागृतीसाठी शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली। रेझिंग डे सप्ताहाच्या निमित्ताने धुळे पोलीस दलातर्फे शुक्रवारी महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हेल्मेट जनजागृतीसाठी शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली। शहरातील संतोषी माता चौक येथे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या हस्ते दुचाकी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली। रॅली संतोषी माता चौक, नवीन महानगरपालिका चौक, झाशी राणी चौक, जुनी महानगरपालिका, कराचीवाला खुंट, 12 पत्तर मार्गे, मालेगाव रोड, अग्रसेन पुतळा, स्टेशन रोड परिसर, जिल्हा न्यायालय मार्गे पोलीस मुख्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला। दुचाकीधारकांनी जास्तीत जास्त हेल्मेटचा वापर करून वाहतूक नियमांचे पालन करावे आणि स्वतःचा तसेच इतरांचा जीव वाचवावा या उद्देशाने सदर रॅली काढण्यात आली। रॅलीत महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला। या उपक्रमामुळे धुळे शहरात हेल्मेट वापराबाबत जनजागृती होऊन वाहतुकीसंबंधी सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला। आज दिनांक 3 जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस पण असतो आणि सोबतच पोलिसांचा रेझिंग डे सप्ताह सुरू आहे। तर त्याचं औचित्य साधून आम्ही आज महिला पोलीस अधिकारी व महिला अंमलदार यांच्या माध्यमातून हेल्मेट जनजागृती रॅली आम्ही काढत आहोत। आमचा उद्देश एकच आहे की या माध्यमातून सर्व जे दुचाकी धारक असतील किंवा जे पण मोटरसायकल चालवणारे हे असतील, चालक असतील, त्यांनी हेल्मेटचा वापर करावा, सुरक्षिततेच्या नियमाचं पालन करावं आणि स्वतःचा व इतरांचा जीव त्या ठिकाणी सुरक्षित ठेवावा, एवढंच आव्हान आम्ही निमित्तानं करतो। धन्यवाद। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त देवपुरातील तुता कलाने महाजन हायस्कूल व बापूसाहेब गदमाळी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयातर्फे शहरातून रॅली काढण्यात आली। यावेळी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंती निमित्ताने धुळे शहरातील महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेच्या तुता खलाने महाजन हायस्कूल व बापूसाहेब गदमाळी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय देवपूरतर्फे शहरातून रॅली काढीत क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते। माजी नगरसेवक मिलिंद सोनवणे व प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक व्ही पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास व्हावा यासाठी सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून शाळेत संपूर्ण सप्ताह साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले। या अचूक नियोजनातून सकाळी भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आली। रॅलीत लेझिम पथक, वारकरी पथक, स्काउट गाईड पथक, परी पथक, आदिवासी नृत्य पथक, नौकारी पथक, कमांडो पथक, 3 पावली पथक, सफेद कुर्ता पथक, शालेय गणवेश पथक असे विविध पथक सहभागी झाल्यामुळे रॅलीने लक्ष वेधून घेतले होते। या रॅलीत जवळपास 3000 विद्यार्थी सहभागी झाले होते। या प्रसंगी माजी नगरसेवक मिलिंद सोनवणे, विश्वास सोनवणे, ॲडव्होकेट सुनील सोनवणे, दिलीप सोनवणे, अमित सोनवणे, अनुषा सोनवणे, प्राचार्य व्ही पाटील, उपप्राचार्य आर मानकर, उपमुख्याध्यापक व्ही पद्मार, पर्यवेक्षक ए बागुल, पर्यवेक्षिका व्ही बांबरे, ज्येष्ठ शिक्षिका व्ही ठाकूर, ज्येष्ठ शिक्षक
VT महाजन, IP गायकवाड, VL माळी, RS पवार यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारताच्या आद्य महिला शिक्षिका सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस, त्यांचा हा जयंती उत्सव महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेचे श्री तुता खलाने महाजन हायस्कूल व काही बापूसाहेब गदमाळी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने एक मोठ्या प्रमाणावर दरवर्षी साजरा केला जात असतो. त्या निमित्ताने आज या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. रांगोळी स्पर्धा असतील, काही इतर स्पर्धा असतील, तसंच महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्यापर्यंत या ठिकाणी हायस्कूलपासून एक मोठी मिरवणुकीचं पण आयोजन आम्ही केलेलं आहे आणि एक चांगल्या पद्धतीने उत्साहाचं वातावरण सर्व विद्यार्थ्यांमध्ये, आमच्या शिक्षक बंधू भगिनींमध्ये या ठिकाणी आहे. यासाठी विद्यालयाचे प्राचार्य माननीय VB पाटील सर, संस्थेचे कार्याध्यक्ष आबासाहेब सोनवणे, विश्वस्त बाळासाहेब सोनवणे, संचालिका अनुषाताई सोनवणे, सीमा सोनवणे, अमित भाऊ सोनवणे, तसंच विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्या सर्वांनी या ठिकाणी एक अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन केलेलं आहे. त्या सर्वांचं मी मनपूर्वक कौतुक करतो. धुळे शहर वाहतूक शाखा, महानगरपालिका व धुळे शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मुख्य रस्त्यांवर अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या लोटगाडी धारकांचे अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करण्यात आले. धुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर दिवसेंदिवस लोटगाडी धारकांचे अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये शहर वाहतूक शाखा, महानगरपालिका व शहर पोलीस ठाणे यांच्यामार्फत संयुक्तिक मोहीम राबवून मुख्य रस्त्यांवरील टपऱ्यावर लोटगाडी धारकांचे अतिक्रमण काढण्यात आले. शहरातील झाशी राणी पुतळा ते साक्री रोड, मुख्य बाजारपेठ व रस्त्यांवर लोटगाडी धारकांनी केलेले अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने पार्किंगची तसेच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. त्यामुळे सदर संयुक्तिक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. यापुढेही शहरात विविध पोलीस ठाण्यांतर्गत महानगरपालिका व बांधकाम विभाग यांचे पथक घेऊन ही कारवाई 1 ते 1.5 महिना सतत चालूच राहणार आहे. तसेच टपरी लोटगाडी धारकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घ्यावे असे आवाहन पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी केले आहे. यावेळी शहर वाहतूक शाखा, महानगरपालिका, शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आज धुळे शहर वाहतूक शाखा, धुळे महानगरपालिका आणि धुळे शहर पोलीस स्टेशन यांचे संयुक्त विद्यमाने मुख्य बाजारपेठ आणि रस्त्यावर त्या टपरीधारकांनी अतिक्रमण करून त्यांचा व्यवसाय करत आहे अशा सर्व टपरीधारकांवर कारवाई सुरू आहे. यापूर्वी आम्ही आवाहन करून गेलो होतो की या आपल्या टपरी रस्त्यातून काढून घ्याव्या जेणेकरून ट्रॅफिकला अडथळा होणार नाही. जर धुळे शहराची रचना बघितली तर रस्ते छोटे आहेत आणि त्याच्यामध्ये लोटगाड्या आणि दुकानं टाकून व्यवसाय केला जातो. त्याच्यामुळे पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात आहे आणि ट्रॅफिक जाम होत राहते वेळोवेळी. म्हणून माननीय SP साहेब, माननीय कलेक्टर साहेब यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि या अनुषंगाने प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्याचे पोलीस स्टेशनचा सहभाग करून महानगरपालिकेचा आणि PWDचा सहभाग घेऊन ही कारवाई सुरू राहणार आहे आणि धुळे शहरात पुन्हा 1 ते 2 महिने जोपर्यंत अतिक्रमण मोकळं होत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरू राहणार. माझी इतर जे स्टॉलधारक आहेत, लोटगाडीधारक आहेत, त्या नावाने त्यांनी यापुढे रस्त्यावर त्यांच्या लोटगाड्या आणि ज्या टपऱ्या उभारल्या असतील त्या काढून. धुळे महानगरपालिका क्षेत्रात कोट्यवधी रुपये खर्चून झालेल्या वृक्ष लागवडीस तातडीने पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रीन धुळे वृक्ष टीम तर्फे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आले. धुळे महानगरपालिका क्षेत्रात कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीस तातडीने पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रीन धुळे वृक्ष टीम तर्फे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की सन 2024 व त्यापूर्वी शासनाने तसेच महानगरपालिकेमार्फत यासह ग्रीन धुळे वृक्ष टीम व शहरातील इतर संस्थांनी धुळे शहरात सुमारे कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्ष लागवड केली आहे. ग्रीन धुळे वृक्ष टीम मार्फत लावण्यात आलेल्या झाडांचे संगोपन करण्यासाठी ग्रीन धुळे वृक्ष टीम तळमळीने व संस्थेच्या वतीने नवीन लावलेल्या वृक्षांना पाणी देऊन त्यांचे संगोपन करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु शासनामार्फत लावण्यात आलेल्या वृक्षांच्या संगोपनासाठी योग्य ती खातिरदारी घेतली जात नसल्याची बाब ग्रीन धुळे वृक्ष टीम व शहरातील नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. शासनामार्फत काढण्यात आलेल्या वृक्ष लागवडीच्या टेंडरमध्ये वृक्ष संगोपनाची जबाबदारी तसेच वृक्ष मोठे होई पावितो पाणी देण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. ठेकेदाराने जबाबदारी पार पाडली किंवा नाही याचे सुपरविजन करण्याचे अधिकार
महापालिका व शासनाचे आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून लावण्यात आलेली झाडे पाणी न मिळाल्याने अक्षरशः मरताना दिसत आहे. शहरातील लागवड करण्यात आलेल्या वृक्षांना तातडीने पाणी देण्याची व्यवस्था महानगरपालिकेकडून करण्यात यावी. ग्रीन धुळे वृक्ष टीम मार्फत धुळे शहरात वृक्षारोपण विषयी करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे धुळे शहरात हजारो नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली आहे. परंतु अनेक नागरिकांना व संस्थांना वृक्षांना पाणी देण्यासाठी उपलब्ध नाही. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे धुळे शहराचे ग्रीन सिटी करण्याचे स्वप्न केवळ शासनाच्या व महानगरपालिकेच्या दिरंगाईमुळे अथवा निष्काळजीपणामुळे भंग होत आहे. महानगरपालिकेचे आपण प्रमुख अधिकारी म्हणून यावर तातडीने उपाययोजना करण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी ग्रीन धुळे वृक्ष टीमचे सर्व सदस्य उपस्थित होते. नमस्कार, मी ग्रीन धुळे वृक्ष टीम तर्फे या ठिकाणी या वर्षाचा पहिला जी काही ॲक्टिव्हिटी होती त्यासाठी आज ग्रीन धुळे वृक्ष टीम या जमलेली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे आपण मागच्या वर्षी हजारो झाडं लावले ग्रीन धुळे वृक्ष टीमतर्फे किंवा प्रशासनातर्फे लावले असतील, कोणत्या संस्थांनी लावले असतील, मला सगळ्यांना विनंती आहे की आता प्रत्येक झाडाला पाण्याची गरज आहे. कोणावर आमचा आरोप किंवा काही आमचं त्यांच्यावर काही म्हणणं नाही आहे. फक्त ज्यांनी झाडं लावले असतील त्यांनी संगोपनासाठी पुढे यावं आणि असं ज्या ज्या ठिकाणी झाडांना पाण्याची गरज आहे त्यांनी ग्रीन धुळे वृक्ष टीमला कळवावं. आम्ही त्याच्यावर उपाययोजना करतो आहे आणि या अशा पद्धतीने आता या झाडांना जर आता 8 दिवसात पाणी भेटलं नाही तर हे सगळे झाडं जळून जातील आणि हे लाखो रुपयाचं करोडो रुपयाचं दरवर्षी आपण वृक्षारोपण करून जे काही ग्रीन धुळेसाठी जे काही मेहनत घेतली ती सगळी वाया जाणार आहे. म्हणून आपल्या कार्यक्रमाचा या कारणामुळे उपयोग होणार नाही. म्हणून आता पाण्याची व्यवस्था करणं खूप महत्त्वाचं आहे झाडांसाठी. आणि ज्या ठिकाणी अशी झाडांची परिस्थिती झाली असेल, आता या भागातील नागरिकांनी कळवल्यावर आम्ही या ठिकाणी आलो, तर पाणी अत्यंत आवश्यक आहे. आम्ही आता याची व्यवस्था करू. तसंच अजून कुठे कोणाला काही गरज असेल त्यांनी आम्हाला कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून धुळे शहरातील पोलीस मुख्यालयात नूतनीकरण करण्यात आलेल्या अभ्यासिकेचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून धुळे शहरातील पोलीस मुख्यालयात नूतनीकरण करण्यात आलेल्या अभ्यासिकेचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे नूतनीकरण करण्यात आले असून पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ही अभ्यासिका उपयुक्त ठरणार आहे. पोलीस विभागातील विशेषतः महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अभ्यासिकेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी केले आहे. याच प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आज दिनांक 3 जानेवारी 2025 आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती असते आणि त्या जयंतीच्या औचित्याने पोलीस मुख्यालय धुळे येथे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या संकल्पनेतून आपण सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचं या ठिकाणी नूतनीकरण केलेलं आहे आणि त्या नूतनीकरण केलेल्या अभ्यासिकेचं उद्घाटन या ठिकाणी ठेवलं होतं. तर आमची सर्व विशेषतः महिला अधिकारी अंमलदारांकडून अपेक्षा आहे की त्यांनी या ठिकाणी या अभ्यासिकेचा जास्तीत जास्त वापर करावा. सोबतच सर्व जे पोलीस अधिकारी अंमलदार जे पोलीस हेडक्वार्टर इथे राहतात किंवा अदरवाईज पण डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याकडे कार्यरत असतील त्यांनी स्वतः त्यांच्या नातेवाईकांनी व त्यांच्या पाल्यांनी देखील या अभ्यासिकेचा व या लायब्ररीचा जी अद्ययावत झालेली आहे त्याचा त्या ठिकाणी जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद. धुळे शहरातील पहिली खाजगी इंग्रजी माध्यमाची शाळा असलेल्या नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल येथे स्पोर्ट डेचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. धुळे शहरातील पहिली खासगी इंग्रजी माध्यमिक शाळा असलेल्या नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल येथे स्पोर्ट डेचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती पुरस्कार प्राप्त संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार हंसराज पाटील हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अभ्यासाबरोबर खेळही तितकाच महत्त्वाचा आहे. शाळेत गेल्या 42 वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न केले जातात. शाळेत कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस, क्रिकेट, कबड्डीसह अनेक खेळ शिकवले जातात. त्याकरता स्पोर्ट टीचर धवल जाधव पूर्ण काळजी घेत असतात. प्रत्येकाने अभ्यासाबरोबर खेळ खेळून मनोरंजन करावे या हेतूने सदर स्पोर्ट डेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन हर्षकुमार रेलन, अध्यक्ष तहसीलदार हंसराज पाटील आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते यशस्वी
विद्यार्थ्यांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी तहसीलदार हंसराज पाटील, संस्थेचे अध्यक्ष हर्षकुमार रेलन, नरेश बागल, विजय पंजाबी, सचिव विजय लुल्ला, विनय मुल्ला, अनिल अनुजा, प्राचार्य शीतल अहिरे, बोर्ड टीचर धवल जाधव आदी उपस्थित होते। नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल या आमच्या इंग्लिश मीडियम शाळेला आज 42 वर्ष झालेले आहेत। साखरी रोड परिसरातली ही पहिली शाळा होती। आज आमच्या शाळेमध्ये आम्ही स्पोर्ट्स डे साजरा करीत आहोत। आम्ही असं मानतो की अभ्यासाबरोबर खेळही तितकेच महत्त्वाचे आहेत। खेळामुळे विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था, भावनिक अवस्था किंवा शैक्षणिक जी हे असते ती फार चांगली राहते। त्यांना जे आपण शिकवतो त्यांचं स्वास्थ्य चांगलं असेल तर ते त्यांना बरोबर समजतं, ते पुढे जाऊ शकतात आयुष्यात। माणसाची हेल्थ चांगली असली की तो आयुष्यात फार पुढे जाऊ शकतो। आपण दरवर्षी हे खेळ आम्ही साजरे करत असतो स्पोर्ट डेचे। आज आमच्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून एक आपले धुळे शहराचे संजय गांधी निराधार योजनेचे जे तहसीलदार आहेत श्री हिरालालजी पाटील, ते स्वतः छत्रपती शिवाजी महाराज पदकाने सन्मानित आहेत। ते पुरस्कार त्यांना मिळालेले स्विमिंग करता आज ते आमच्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत। दुसरे आमचे प्रमुख पाहुणे आहेत नरेश बागल सर, ते पण SSP कॉलेजमध्ये स्पोर्ट्स डायरेक्टर आहेत। ते खेळामध्ये त्यांचे उत्तम प्रावीण्य आहे, त्यांना पण पोस्टल पुरस्कार मिळालेले आहेत। तिसरे आमचे जे प्रमुख पाहुणे आहेत ते आहेत विजय पंजाबी सर, ते सार्थक क्रिकेट अकॅडमी चालवतात आणि ते चांगले खेळाडू आहेत। आणि आम्ही पण आमच्या ट्रस्टमध्ये आम्ही स्वतः खेळ खेळत असतो आणि मुलांना सुद्धा आम्ही खेळ खेळायला लावतो। पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीनिमित्त अभिवादन। रेझिंग डे सप्ताहानिमित्त हेल्मेट जनजागृतीसाठी पोलीस दलातर्फे शहरातून काढण्यात आली दुचाकी रॅली। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाजन हायस्कूल तर्फे काढण्यात आली रॅली। शहरातील मुख्य रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या लोटगाडीधारक यांचे अतिक्रमण काढले। महानगरपालिका क्षेत्रात कोट्यवधी रुपये खर्चून झालेल्या वृक्ष लागवडीस तातडीने पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी। शहरातील पोलीस मुख्यालयात नूतनीकरण करण्यात आलेल्या अभ्यासिकेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन। आणि नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल येथे स्पोर्ट डेचा कार्यक्रम उत्साहात संपन्न। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।